नमस्कार. लायब्ररी सायन्स सेटनेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये UGC नेट डिसेंबर 2010चा सेकंड पेपर सॉल्व करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर सर्वात प्रथम पाहायला मिळतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. Linear model of communication in knowledge based on Aristotle. Model of communication was proposed by. त्याचा आन्सर आहे सी, शॉनन अँड व्हीवर. मॉडेल्स ऑफ कम्युनिकेशन जे आहे लिनियर मॉडेल जे अरिस्टॉटलचं ते कोणी हे केलेलं आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे शॉनन अँड व्हीवर. आन्सर सी. क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. ISBN चेंज फ्रॉम 10 डिजिट टू 13 डिजिट. काय सांगितलेलं आहे? जे 10 डिजिट्स होते ते 13 डिजिट्स कधी झालेले आहेत असा क्वेश्चन आहे. तर त्याचा आन्सर आहे ए, जानेवारी 2007. हे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असाच क्वेश्चन आलेला होता. त्यावेळेसच मी सांगितलेलं आहे की जानेवारी 2007 पासून काय झालेलं आहे, जे 10चे 13 डिजिट्स झालेले आहेत. ISBNचा फुल फॉर्म इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लियोग्राफिक नंबर. क्वेश्चन नंबर 2 आन्सर ए. लायब्ररी लेजिस्लेशन रेफर्स टू द डेव्हलपमेंट ऑफ. आन्सर सी, पब्लिक लायब्ररी. लायब्ररी लेजिस्लेशन काय करते, काय रेफर्स करून डेव्हलपमेंट करत आहे, तर पब्लिक लायब्ररी म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय. क्वेश्चन नंबर 3 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन. यास्लिक वॉज फाउंडेड इन द इयर. यास्लिकचं इयर 1955. बघा मी गेल्या लेक्चरलाच तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजेच गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण जर इयर्स वेगवेगळे लिहून ठेवले एकाच पेजवर तर ते तुम्हाला लक्षात राहायला सोपं होतं. आपल्याला याआधी इयर्सनुसार लावा असा क्वेश्चन आला होता. त्याच्यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला यास्लिकची स्थापना 1955 साली झालेली आहे आणि ती एक स्पेशल लायब्ररी आहे. हे देखील लक्षात ठेवा. असा देखील क्वेश्चन येऊ शकतो. यास्लिक ही एक स्पेशल लायब्ररी आहे. क्वेश्चन नंबर 4 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. विच बिब्लियोमॅट्रिक्स लॉ डिस्क्राइब द फ्रिक्वेन्सी ऑफ पब्लिकेशन बाय ऑथर इन अ गिवन फील्ड. त्याचा आन्सर आहे ए, लोटकाज लॉ. ऑथरसाठी कोणता असतो ऑथर फ्रिक्वेन्सी? लोटकाज लॉ. याचा जर शॉर्ट ट्रिक्समध्ये लक्षात ठेवा. ऑथर फ्रिक्वेन्सी कशासाठी असते? लोटकाज लॉमध्ये असते. त्याचा आन्सर आहे ए, लोटकाज लॉची स्थापना कधी झालेली आहे? 1949. जीप लॉची स्थापना 1926. त्याच्यानंतर ब्रॅडफोर्ड लॉ 1948. आणि त्या डी आन्सर काय होतं? नन ऑफ द अबाव. त्याच्यामुळे क्वेश्चन हा व्यवस्थित वाचा आणि शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवा. वर्ड फ्रिक्वेन्सी कशाची असते? जीप लॉ मध्ये वर्ड फ्रिक्वेन्सी लक्षात घेतली जाते आणि ऑथर फ्रिक्वेन्सी आपली लोटकाज लॉ मध्ये लक्षात घेतली जाते. त्याच्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर आहे ए, लोटकाज लॉ. क्वेश्चन नंबर 5 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोटोकॉल्स यूज्ड इन ट्रान्सफरिंग फाईल ओव्हर इंटरनेट. त्याचा आन्सर आहे बी, FTP. FTP काय करतं तर प्रोटोकॉल्स इज यूज ट्रान्सफरिंग फाईल ओव्हर इंटरनेट. ट्रान्सफर करण्याचं काम FTP हे करत असतं. क्वेश्चन नंबर 6 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. ट्रान्झिस्टर वेअर यूज इन विच जनरेशन ऑफ कॉम्प्युटर. हे तर तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती सांगितलेली आहे. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन. त्याचा आन्सर आहे बी, सेकंड जनरेशन. ट्रान्झिस्टरचा उपयोग कशामध्ये केला जातो? सेकंड जनरेशनमध्ये केला जातो. फर्स्ट जनरेशनमध्ये काय केलं जातं? व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला जातो. थर्ड जनरेशनमध्ये इंटिग्रेटेड सर्किटचा वापर केला जातो आणि फोर्थ जनरेशनमध्ये चिपचा वापर केला जातो. ज्यांनी ते व्हिडिओ पाहिला नसेल त्याच्यासाठी पुन्हा एकदा रिपीट करते. त्याचा आणि मग क्वेश्चन नंबर 7चा आन्सर काय आहे? ट्रान्झिस्टर. मग ट्रान्झिस्टरचा वापर हा सेकंड जनरेशनमध्ये केला जातो, म्हणून त्याचा आन्सर आहे बी.
Question number 7, answer B. Next question number 8. Linux is an example of, answer B, system software. Linux is an example of system software. लिनक्सची स्थापना कधी झालेली आहे? 1992 साली. आणि लिनक्स ही काय आहे? एक ऑपरेटिंग सिस्टीम देखील आहे. लिनक्स ही काय आहे? एक ऑपरेटिंग सिस्टीम देखील आहे. तुमच्या 3 क्वेश्चनची तयारी इथं होते. लिनक्स इज एक्झाम्पल ऑफ सिस्टम सॉफ्टवेअर. लिनक्स इस्टॅब्लिश 1992 आणि लिनक्स ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहेत आणि यावर हे क्वेश्चन आलेले देखील आहेत. त्याच्यामुळे हा क्वेश्चन IMP आहे. क्वेश्चन नंबर 8, आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. युनिमार्क वॉज डेव्हलप अंडर द अम्ब्रेला ऑफ इफ्ला. युनिमार्क इफ्ला. ह्याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, युनिमार्क कोणाचं आहे? इफ्ला. मग शॉर्ट ट्रिक्समध्ये लक्षात ठेवा, युनिमार्क इफ्ला. आणि हे देखील 2020च्या क्वेश्चन पेपरला देखील हा क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळेच मी प्रत्येक वेळेला सांगत असते तुम्हाला की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे अतिशय महत्त्वाचे आहेत. क्वेश्चन नंबर 9 चा आन्सर आहे बी, युनिमार्क इफ्ला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. हाऊ डिफरंट नोड्स in a network are connected and how they communicate are determined. Answer आहे B, by network topology. नेटवर्क टोपोलॉजी मध्ये काय केलं जातं? नेटवर्क आर कनेक्टेड अँड हाऊ दे कम्युनिकेट आर डिटरमाइंड. म्हणजे सगळे डिफरंट नोड्समध्ये नेटवर्क्स कनेक्ट केले जातात. आता मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आला होता, स्टार टोपोलॉजीवर आला होता. स्टार प्रमाणे प्रत्येक नेटवर्क्स काय केले जातात? कनेक्ट केले जातात एकमेकांना, त्यामुळे त्याला स्टार टोपोलॉजी असे म्हणतात. इथं नोड्स कनेक्ट केले जातात, त्याच्यामुळे नेटवर्क बाय नेटवर्क टोपोलॉजी. क्वेश्चन नंबर 10, आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. वर्डकॅट इज मेंटेन बाय. वर्डकॅट इज मेंटेन बाय, आन्सर बी, OCLC. हा प्रश्न तर तोंडपाठ आहे माझा तरी. वर्डकॅट, कारण मी शॉर्ट ट्रिक्सनुसार केला होता. OCLC. वर्डकॅट OCLC. वर्डकॅटचं मेंटेन कोण करत आहे? OCLC करत आहे. त्याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर 11चा आन्सर आहे बी, वर्डकॅट इज मेंटेन बाय OCLC. OCLCचा फुल फॉर्म ऑनलाईन कम्प्युटर लायब्ररी सेंटर. हा फुल फॉर्म OCLCचा आहे. हे लक्षात ठेवा. सेट एक्झामला हा क्वेश्चन याआधी आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही ह्याचा फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा. OCLCचा फुल फॉर्म आहे ऑनलाईन कम्प्युटर लायब्ररी सेंटर. क्वेश्चन नंबर 11, आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. नंबर ऑफ स्टेट्स इन इंडिया विच हॅव इनॅक्ट पब्लिक लायब्ररी लेजिस्लेशन टिल डेट इज, आन्सर डी, 16. म्हणजेच त्यावेळेस हा 2010चा पेपर आहे. आतापर्यंत किती पब्लिक लायब्ररी ॲक्ट झाले, लेजिस्लेशन झाले असं विचारलं होतं. 16. असा क्वेश्चन आता तरी विचारला जाऊ शकत नाही, तरी लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. When a source refer to one in the footnote is referred to again and between them no other reference intervenes then the footnote use the abbreviation. त्याचा आन्सर आहे ए, इबिड. इबिडमध्ये फुटनोट्स वगैरे यूज करायचे असेल तर आपल्याला कशाचा उपयोग होतो? इबिडचा उपयोग होतो. क्वेश्चन नंबर 13 चा आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन number 14. Indexing system in which the coordination of terms is done at the search stage was first introduced by, answer C, Mortimer Tobb. पहिल्यांदा इंडेक्सिंग सिस्टीम जे आहेत ती कोणी हे केली होती? इंट्रोड्यूस केली होती? मॉर्टिमर टॉब यांनी केलेली होती. पोस्ट विचारलेला आहे इथं. आणि प्री जर असतं तर कोणी केलं होतं? SR रंगनाथन यांनी प्री कोऑर्डिनेट सिस्टीम ही SR रंगनाथन यांनी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली होती. आणि पोस्ट कोऑर्डिनेट सिस्टीम ही मॉर्टिमर टॉब यांनी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलेली होती. क्वेश्चन नंबर 14,
आन्सर सी. बघा आता हाचाच क्वेश्चन विचारू शकतात आणि विचारू शकतात की पोस्ट प्री कोऑर्डिनेट कुणी केलेले आहे, मग त्याचा आन्सर काय येणार एस आर रंगनाथन. त्याच्यामुळं नुसतं तुम्ही फक्त पर्याय लक्षात ठेवलं तर तुम्हाला त्याचा आन्सर बरोबर येणार असं नाही. तुम्हाला प्रश्न नीट वाचून प्रश्न नेमका काय विचारला आहे हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. इंडेक्स मेडिकस इज ब्रॉट आउट ॲज प्रिंटेड पब्लिकेशन. इंडेक्स मेडिकस हे कसं आहे, प्रिंटेड पब्लिकेशन मंथली. इंडेक्स मेडिकस मंथली आहे आणि इंडेक्स मेडिकस कधीचं आहे 1879 ते 1960 आणि ते मंथली आहे म्हणजेच मासिक आहे. इंडेक्स मेडिकस मासिक असं देखील पाठ करू शकता. इंडेक्स मेडिकस मासिक 1879 ते 1960. क्वेश्चन नंबर 15 चा आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. विच पब्लिकेशन वॉज नॉट ऑथर बाय एस आर रंगनाथन. यापैकी एस आर रंगनाथन यांनी लिहिलेलं कोणतं पुस्तक नाही असा क्वेश्चन आहे. तर त्याचा आन्सर आहे डी, लिव्हिंग विथ बुक्स. हे एस आर रंगनाथनचं बुक नाही आहे. पोलेनो ग्रामर टू लायब्ररी क्लासिफिकेशन आहे. मी याच्या आधी हा क्वेश्चन आलेला आहे. इयरनुसार लावा 1937. रेफरन्स सर्व्हिस एस आर रंगनाथन यांचंच आहे, 1961 साली झालेलं आहे. आणि रामानुजन द मॅन अँड द मॅथेमॅटिशियन हे देखील एस आर रंगनाथनचंच बुक आहे, 1967 साली झालेलं आहे. बघा हे इयर्ससुद्धा तुम्हाला माहीत पाहिजेत. एस आर रंगनाथनचे जेवढे बुक्स आहेत ते तुम्ही एका पेजवर वेगळे लिहून ठेवा. याचा आन्सर आहे डी, लिव्हिंग विथ बुक हे एस आर रंगनाथन यांचं पुस्तक नाही. जर या उलट असा क्वेश्चन आला असता की खालीलपैकी कोणते बुक्स हे एस आर रंगनाथन यांनी लिहिलेले आहे तर त्याचा आन्सर आलं असतं ए, बी, सी अँड सी आर करेक्ट. तर आता याचा आन्सर आहे डी, लिव्हिंग विथ बुक, नॉट ऑथर बाय एस आर रंगनाथन, लिव्हिंग विथ बुक. क्वेश्चन नंबर 16 चा आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. G-Store is an online system for archiving and accessing academic journal. It is located in. G-Store हे कुठलं आहे, USA चं आहे. G-Store USA कधीचं आहे, 1995. याचं इयर देखील लक्षात ठेवा. G-Store 1995 USA. G-Store 1995 USA. क्वेश्चन नंबर 17 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. 260 टॅग्स 260 टॅग इज मार्क फॉर्मॅट फ्रॉम. कशासाठी वापरला जातो त्याचा आन्सर बी, द पब्लिकेशन इन्फॉर्मेशन. 260 टॅग द पब्लिकेशन इन्फॉर्मेशन. आणि 760 टॅग हा कशासाठी वापरला जातो, मेन सिरीज एंट्री. हा आलेला आहे क्वेश्चन म्हणून तुम्हाला सांगते. मेन सिरीज एंट्रीसाठी वापरला जातो. 760 टॅग हा मेन सिरीज एंट्रीसाठी वापरला जातो. हे देखील नोट डाऊन करून ठेवा. 260 टॅग हा द पब्लिकेशन इन्फॉर्मेशनसाठी वापरला जातो. क्वेश्चन नंबर 18 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. मीन, मीडियम अँड मोड आर मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. हा देखील क्वेश्चन आलेला होता त्यामुळे पुन्हा रिपीट करायची गरज नाही. क्वेश्चन नंबर 19 चा आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स वॉज फर्स्ट पब्लिशिंग. त्याचा आन्सर सी, 1931. हे मी गेल्या व्हिडिओमध्येच आला होता हा क्वेश्चन असाच्या असा. 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स 1931. क्वेश्चन नंबर 20 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे सांगितलेलं आहे त्यांनी. रिझनिंगचे क्वेश्चन. Question number 21. ISBDs were devised by UNESCO and reason they are the standard for all types of bibliographic activities. त्याचा आन्सर आहे ए फॉल्स बट आर इज ट्रू. आर बरोबर आहे परंतु ISBD वेअर डिवाइज बाय युनेस्को हे चुकीचं आहे. कारण ISBD वेअर डिवाइज बाय इफ्ला असं जर असतं तर बरोबर असतं. युनेस्को नाही, इफ्ला डिवाइज करतं ISBD. ISBD हे कोणाचं आहे, इफ्लाचं आहे. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 21 आन्सर ए फॉल्स बट आर इज ट्रू. ए फॉल्स का आहे हेही सांगितलं. ISBD वेअर डिवाइज बाय युनेस्को असं दिलेलं आहे
तर तिथं युनेस्कोच्या जागी इफला पाहिजे होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22. वेब ओपॅक इज अ computerized library catalog available to the patrons online. Reason: it can be searched by the users within the four walls of the library only. त्याच्यामध्ये हे फॉल्स आहे आणि ए काय आहे, ट्रू आहे. ए ट्रू बट आर इज फॉल्स. कारण त्यांनी काय सांगितले, ओनली सर्च काय करतात, लायब्ररी विषयी सर्च करतात. हे चुकीचं आहे. एखादी गोष्ट वेब ओपॅकवर आपण सर्च करताना आपल्याला जी गोष्ट, कोणतीही गोष्ट सर्च करायची असेल त्याचा नुसतं आपण वेबसाईट टाकली तर आपल्याला काही करू शकतो, आपण सर्च करू शकतो. क्वेश्चन नंबर 22. आन्सर ए ट्रू बट आर इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 23. A sample is the representation of a whole. बरोबर आहे. आणि a sample is subjected to observation and analysis. हे चुकीचं आहे. त्याचा आन्सर आहे बी ए ट्रू बट आर इज फॉल्स. क्वेश्चन नंबर 23. आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 24. Electronic access to information is becoming easy day by day. Reason: the printed materials pouring out of the word presses do not show any deadline. त्याचा आन्सर आहे, दोन्ही पण ट्रू आहेत बरं, परंतु त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते करेक्ट नाही. त्यांनी सांगितले इलेक्ट्रॉनिक ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन इज बिकमिंग इझी डे बाय डे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक गोष्टीने आपण ॲक्सेस करताना काय होऊ शकतो, आपल्याला इझी पडतं, म्हणजे सोपं असतं. पण द प्रिंटेड मटेरियल पोरिंग आउट द वर्ड प्रेस डू नॉट शो एनी डेडलाईन. हे चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं नाही, बरोबर आहे, परंतु याचं जे एक्सप्लेनेशन आहे त्याला साजेसं नाही. क्वेश्चन नंबर 24. आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 25. यूज ऑफ मायक्रोफिल्मिंग इज बिकमिंग obsolete day by day. Reason: ICT has developed digital technology which are quick, cheap and easy to handle. दोन्ही ट्रू आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील बरोबर आहे. मायक्रोफिल्मिंग यूज जे आहे ते डे बाय डे काय होत आहे, ऑब्सोलेट होत आहे. आणि डिजिटल टेक्नॉलॉजी ही काय, डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे काय होतं, आपल्याला क्विक आणि इझी हँडल करता येतो. क्वेश्चन नंबर 25. आन्सर बी डी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 26. लायब्ररीज आर चेंजिंग इन द ऑक ऑफ इमर्जिंग ICT environment. Reason: libraries are adopting new components to operate service in the environment of information superhighways. Answer A. Both A and R true. दोन्ही काय आहेत, ट्रू आहेत. क्वेश्चन नंबर 26. आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 27. इन फिफ्थ लॉ द वर्ड यूज इन ऑर्गनिझम ऑट not organization. Reason: libraries grow in collection size, human resource, physical facility and service from time to time. त्याचा आन्सर आहे ए. both A and R true but R is correct explanation of A. दोन्ही बरोबर देखील आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील काय आहे, एक्सप्लेनेशन देखील करेक्ट आहे. Answer A. Question number 27. Answer A. Next question. Question number 28. Primary source is one in which information is original आणि secondary source repack the original information. बरोबर आहे, दोन्ही ट्रूच आहेत. प्रायमरी म्हणजे प्राथमिक साहित्य आणि सेकंडरी म्हणजे द्वितीयक साहित्य. क्वेश्चन नंबर 28. आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 29. लूज असेंबल इज द प्रोसेस ऑफ लिंकिंग टुगेदर डिफरंट क्लासेस अँड रिझन दिस मोड वॉज फॉर्मली नोन ॲज सब्जेक्ट बंडल. दोन्ही काय आहे, फॉल्स आहेत. आणि हा क्वेश्चन
सेट एक्झामला आलेला आहे, त्याच्यामुळे IMP क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. आपल्याला कधी कधी असं वाटतं दोन्ही फॉल्स कसं असेल, परंतु व्यवस्थित जर वाचलं तर आपल्याला कळतं. लूज असेंबल इज द प्रोसेस ऑफ लिंकिंग टुगेदर डिफरंट क्लास अँड रिझन. दिस मोड वॉज फॉर्मली नोन ॲज सब्जेक्ट बंडल. हे दोन्ही काय आहे, फॉल्स आहेत. क्वेश्चन नंबर 29 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. प्रोविजन ऑफ सर्व्हिस outside the library, regular service, central or outlet is essential to reach more and more patrons. And reason, library extension service help libraries to cover larger population of patrons. Question number 30 चा आन्सर आहे सी, दोन्ही ट्रू. परंतु रिझनिंगचे क्वेश्चन आता आपल्या 2021च्या काळामध्ये हे असेच्या असे विचारले जाऊ शकत नाही. डिजिटायझेशन, इलेक्ट्रॉनिक लायब्ररी, ओपॅक यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ज्यावेळेस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करताना जास्त आपण फक्त आपल्याला नजरेखालून टाका, परंतु जास्त लक्ष रिझनिंगच्या क्वेश्चनवर देऊ नका. 2017 जे क्वेश्चन पेपर आहेत त्याचे रिझनिंगचे क्वेश्चन हे चांगले करा. क्वेश्चन नंबर 30 चा आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31 आन्सर आहे ए. पहिल्यांदा इंडियन कॉपीराइट ॲक्ट 1957, नंतर फर्स्ट डिजिटल मिलेनियम कॉपीराइट ॲक्ट 1998, नंतर थर्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 आणि राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. क्वेश्चन नंबर 31 आन्सर ए. पुन्हा एकदा सांगते, इंडियन कॉपीराइट ॲक्ट 1957, डिजिटल मिलेनियम कॉपीराइट ॲक्ट 1998, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट इंडिया 2000 आणि राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. ज्यांच्याकडे इयर्स नसतील त्यांनी नोट डाऊन करू शकता. क्वेश्चन नंबर 31 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32 त्याचा आन्सर आहे बी. बघा, पब्लिक लायब्ररी इयरनुसार लावा. हा क्वेश्चन एक तरी येतोच. त्यामुळे ज्यांना खरंच लवकरात लवकर सेट आणि नेट या दोन्ही एक्झाम क्रॅक करायचे आहेत किंवा कुठल्याही लायब्ररीयनचे एक्झाम करायचे आहेत त्यांनी हे पब्लिक लायब्ररी ॲक्ट्स तोंडपाठ करून ठेवा. क्वेश्चन नंबर 32 चा आन्सर बी. पहिल्यांदा फोर्थ कर्नाटका 1965, नंतर सेकंड ओरिसा 2001, नंतर थर्ड राजस्थान 2005 आणि पाँडेचेरी 2007. पुन्हा एकदा सांगते, क्वेश्चन नंबर 32 आन्सर बी. पाँडेचेरी 2007, ओरिसा 2001, राजस्थान 2005 आणि कर्नाटक 1965. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. अरेंज द फॉलोइंग सॉफ्टवेअर्स अकॉर्डिंग टू देअर डेव्हलपमेंटनुसार हे काय करा, सॉफ्टवेअर्स लावा असं सांगितलेलं आहे. तर त्याचा आन्सर आहे बी. ई प्रिंट, युनिव्हर्सिटी ऑफ साऊंडटापन यांनी ई प्रिंटची हे केलेली आहे 2000. डी स्पेस हे डिजिटल लायब्ररी सॉफ्टवेअर आहे 2003. त्याच्यानंतर ग्रीनस्टोन 1997 आणि कोहा 1999. पुन्हा एकदा सांगते, ई प्रिंट 2000, डी स्पेस 2003, ग्रीनस्टोन 1997 आणि कोहा 1999. हे इयर्स लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 33 आन्सर बी. क्वेश्चन नंबर 34 सिक्वेन्सनुसार लावायचं आहे आपल्याला. रिसर्चच्या ज्या स्टेप आहेत त्या सिक्वेन्सनुसार लावायच्या आहेत. त्याचा आन्सर आहे सी. सेकंड रिसर्च डिझाईन, त्याचं मी शॉर्ट ट्रिक्सनुसार केलं होतं. डिझाईन, कलेक्शन, ॲनालिसिस अँड रायटिंग. पुन्हा एकदा सांगते, डिझाईन, कलेक्शन, ॲनालिसिस अँड रायटिंग. क्वेश्चन नंबर 34 आन्सर सी. बघा, असं जर तुम्ही पाठ केलं डिझाईन, कलेक्शन, ॲनालिसिस अँड रायटिंग तर मग काय येणार, रिसर्च डिझाईन फर्स्ट, कलेक्शन ऑफ डेटा 2, ॲनालिसिस ऑफ डेटा 3 अँड रिपोर्ट रायटिंग
फोर्थ. म्हणून सांगते शॉर्ट ट्रिक्सनुसार अभ्यास करा आणि अशा शॉर्ट ट्रिक्स पाहण्यासाठी लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. क्वेश्चन नंबर 34 आन्सर सी. डिझाईन कलेक्शन ॲनालिसिस अँड रायटिंग. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. त्याच्यामध्ये देखील आपल्याला इयरनुसार लावायला सांगितलेलं आहे. पहिल्यांदा नॅशनल लायब्ररीचे जे ग्रंथपाल होते ते कशा प्रकारे होते असा आन्सर आहे. त्याचा आन्सर आहे सी. कटर मेलविल डुई, त्याच्यानंतर रंगनाथन आणि नंतर B.S. केशवन. पहिल्यांदा काय होते? कटर, मेलविल डुई, रंगनाथन अँड B.S. केशवन. क्वेश्चन नंबर 35 आन्सर सी. कटर, मेलविल डुई, रंगनाथन अँड B.S. केशवन. हे अकॉर्डिंग टू इयरच्या बर्थनुसार म्हणजे त्यांच्या जन्मतारखेनुसार लावा असा क्वेश्चन आहे. जन्मतारखेनुसार लावा असा क्वेश्चन होता. तर त्यातलं मेलविल डुई यांचं इयर काय होतं? 1951ला त्यांचा जन्म झाला होता आणि 1931ला मृत्यू झाला होता. म्हणजे 1951 ते 31. रंगनाथन 1892, 12 ऑगस्ट 1892 आणि 1972ला त्यांचा मृत्यू झाला होता. मग ह्याचा सिक्वेन्स काय आहे? कटर, मेलविल डुई, रंगनाथन अँड B.S. केशवन. क्वेश्चन नंबर 35 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. अरेंज द फॉलोइंग क्रोनॉलॉजिकली अकॉर्डिंग टू देअर डेव्हलपमेंट. त्याचा आन्सर आहे सी. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. म्हणजेच पंचम कार्ड, फ्लॉपी डिस्क, मॅग्नेटिक डिस्क आणि ऑप्टिकल डिस्क. पंचम कार्ड, फ्लॉपी डिस्क, मॅग्नेटिक डिस्क आणि ऑप्टिकल डिस्क असा त्यांचा सिक्वेन्स आहे. क्वेश्चन नंबर 36 आन्सर 6 सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. अरेंज द फॉलोइंग अकॉर्डिंग टू द इयर डेव्हलपमेंट. त्याचा आन्सर आहे ए. पहिल्यांदा CCC 1933, नंतर फोर्थ मार्क सेकंड 1967, नंतर सेकंड ISBD 1974 आणि CCF कॉमन कम्युनिकेशन फॉर्मॅट 1984. आला होता हे सगळे. CCC ज्यांना फुल फॉर्म माहीत नसेल त्यांना सांगते. CCC क्लासिफाईड कॅटलॉग कोड, ISBD इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लिओग्राफिक डिस्क्रिप्शन, CCF कॉमन कम्युनिकेशन फॉर्मॅट आणि मार्कअप जनरलाइज लँग्वेज. मार्क 1967, CCC 1933, ISBD 1974 आणि CCF 1984. क्वेश्चन नंबर 37 आन्सर ए. हा क्वेश्चन गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होता. बघा हाच क्वेश्चन असाच्या असा रिपीट झालेला आहे. त्यामुळेच सांगते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे अतिशय मस्ट आहेत. जर तुम्ही ऑल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तोंडपाठ केले तर तुमचा 70% अभ्यास इथेच झालेला असतो. याची शॉर्ट ट्रिक्स लक्षात ज्यांनी पाहिला असेल त्यांना लक्षात आली असेल. शॉर्ट ट्रिक्स सांगितली होती मी. नदीर, असेंट, जैनित, डिसेंट. बघा नदीर, असेंट, जैनित आणि डिसेंट. बघा बरोबर आहे का? नदीर, असेंट, जैनित आणि डिसेंट. हे पुन्हा मी तुम्हाला पुन्हा एवढं एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही, कारण मी लास्ट व्हिडिओमध्ये याचं भरपूर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. याची शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवा. NAZD नदीर, असेंट, जैनित, डिसेंट. क्वेश्चन नंबर 38 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. त्याचा आपल्याला जोड्या लावायला सांगितलं. त्याचा आन्सर आहे डी. आपल्याला काय करा? AACR फर्स्ट 1967, AACR 2 1978, ALA कोड 1949 आणि CCC 1934 म्हणजेच क्लासिफाईड कॅटलॉग कोड. पुन्हा एकदा रिपीट करते. AACR फर्स्ट, AACRचा फुल फॉर्म ज्यांना माहीत नसेल त्यांना अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रूल्स फर्स्ट. AACR फर्स्ट 1967, AACR सेकंड 1978, ALA कोड 1949 आणि CCC 1934. क्वेश्चन नंबर 39 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितले. आन्सर ए. बुक्स इन प्रिंट
ट्रेड बिब्लियोग्राफी, उर्लिच इंटरनॅशनल पिरियॉडिकल डिरेक्टरी, बिब्लियोग्राफी ऑफ पिरियॉडिकल्स, वर्ल्ड ऑफ लर्निंग डिरेक्टरी आणि हू इन इंडिया बायोग्राफिकल सोर्स. पुन्हा एकदा रिपीट करते. बुक्स इन प्रिंट, ट्रेड बिब्लियोग्राफी, उर्लिच इंटरनॅशनल पिरियॉडिकल डिरेक्टरी, बिब्लियोग्राफी ऑफ पिरियॉडिकल्स, वर्ल्ड ऑफ लर्निंग डिरेक्टरी आणि हू इन इंडिया बायोग्राफिकल सोर्स. क्वेश्चन नंबर 40, आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 41, त्याचा देखील आन्सर ए आहे. हेनरी फ्युअल क्लासिकल थेअरी, F.W. टेलर सायंटिफिक मॅनेजमेंट, अब्राहम मास्लो हायरार्की ऑफ नीड्स आणि डग्लस मॅकग्रेगर थेअरी एक्स अँड वाय. पुन्हा एकदा रिपीट करते. हेनरी फ्युअल क्लासिकल थेअरी, F.W. टेलर सायंटिफिक मॅनेजमेंट, अब्राहम मास्लो हायरार्की नीड्स आणि डग्लस मॅकग्रेगर थेअरी एक्स अँड थेअरी वाय. क्वेश्चन नंबर 41, आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 42, याचं देखील आपल्याला काय करायचं आहे, इयरनुसार लावायचं आहे. त्याचा आन्सर आहे बी. E.J. कोट्स थिंग्स प्रॉपर्टी मटेरियल अँड ॲक्शन, H.P. लोन क्विक, डेरिक ऑस्टिन प्रेसी आणि J. केसर कॉन्ट्रिक अँड प्रोसेस. पुन्हा एकदा रिपीट करते. E.J. कोट्स थिंग्स प्रॉपर्टी मटेरियल अँड ॲक्शन, H.P. लोन क्विक, डेरिक ऑस्टिन प्रेसी आणि J. केसर कॉन्ट्रिक अँड प्रोसेस. क्वेश्चन नंबर 42, आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 43, याच्यामध्ये देखील जोड्या लावायला सांगितलं आहे. त्याचा आन्सर आहे ए. NTC USA, ITC नेदरलँड, BLDSC UK आणि निस्केअर इंडिया. निस्केअर 2002, NTC USA, ITC नेदरलँड, BLDSC UK आणि निस्केअर इंडिया. क्वेश्चन नंबर 43, आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 44, तो देखील आन्सर आहे ए. इंडिया डेन्युडेशन हे मोड्स ऑफ फॉर्मेशन आहे. इंडिया डेन्युडेशन, ॲग्रिकल्चर ऑफ विथ लॅमिनेशन, बायोकेमिस्ट्री फ्युजन आणि बायोलॉजिकल सायन्स अल्गोमरेशन. पुन्हा एकदा रिपीट करते. इंडिया डेन्युडेशन, ॲग्रिकल्चर ऑफ विथ लॅमिनेशन, बायोकेमिस्ट्री फ्युजन आणि बायोलॉजिकल सायन्स अल्गोमरेशन. क्वेश्चन नंबर 44, आन्सर ए. हे मोड्स ऑफ फॉर्मेशन हा देखील क्वेश्चन खूप IMP आहे. हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 45, याच्यामध्ये देखील आपल्याला काय करायचे, जोड्या लावायला सांगितलेले आहेत. त्याचा आन्सर आहे ए. एलिमेंट्स ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन, SR रंगनाथन यांचं बुक आहे ते. लिटल सायन्स बिग सायन्स हा आलेलाच क्वेश्चन आहे. डेरिक डी सोला प्राइस, डॉक्युमेंटेशन SC ब्रँडफर्ड आणि सब्जेक्ट अप्रोच टू इन्फॉर्मेशन DJ फॉस्फेट. यातलं फक्त हेच वेगळं आहे, नाही तर असाच्या असा क्वेश्चन जून 2010च्या पेपरला हाच क्वेश्चन आलेला आहे. तरी पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेनेशन करते. एलिमेंट्स ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन, SR रंगनाथन, लिटिल सायन्स बिग सायन्स, डेरिक डी सोला प्राइस, डॉक्युमेंटेशन SC ब्रँडफर्ड आणि सब्जेक्ट अप्रोच टू इन्फॉर्मेशन DJ फॉस्फेट. क्वेश्चन नंबर 45, आन्सर ए. बघा, आज आपण इथं डिसेंबर 2010चा क्वेश्चन पेपर, सेकंड पेपर ऑल सॉल्व केलेला आहे आणि मी तुम्हाला काही शॉर्ट ट्रिक्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या नक्कीच फॉलो करा आणि चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, कारण आज नाही तर उद्या एक्झाम ही होणारच आहे. त्यावेळेस आपल्याला यश हे नक्की मिळालं पाहिजे. त्यामुळे तुम्ही अभ्यासाचा सराव रोज करा. रोज 1 ते 2 तरी क्वेश्चन पेपर तुम्ही पहा आणि ते नोट डाऊन करून त्याचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर यश प्राप्त होईल. चला, आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.